आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झालेत. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. टिपिकल भरत पाटील स्टाईल. सरळ धाडला लॉंगॉनच्या डोक्यावर आणि भरत पाटील यांच्या बॅटमध्ये पहिला असं रॉकी ग्रुप सिक्सर. पडद्यावरचा दबाव वाढवणारा हा बॅट्समन आहे. शपलोंग खेळण्याचा प्रयत्न केला. पायावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झाले पण बाहेर. पंच दाखवतात बऱ्याच गोष्टी असतात. लेगबाईचा इशारा पंचाकडनं झाला की चेंडू ट्रॅव्हल होत असताना कुठे जाणार आहे. बाहेरच्या दिशेने जाणारा इम्पॅक्ट प्रभावित केलेला आहे. गोलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज समोरच्या दिशेने व्ही मध्ये खेळलाय. ट्रेडमार्क शॉट. वन बाउन्स ओव्हर द रूप. चौकार. 4 धावा. तिथून घेतलंय. या 4 धावांनी धावफलक पुढे गेला. ओ हो हो फटका काय खेळला. बॅकफुटला गेला. पंच केलं चेंडूला. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू चालला. 1 2 3 and 4. चौकार. 4 धावा. आता कव्हरच्या डोक्यावर काय फटके खेळतात. सुंदर फलंदाजी. भरत पाटील ऑन फायर अँड रेग्युलरली फायर अँड फायर. चौकार. तीन चौकार आल्यात लागोपाठ आणि इथून आल्यात 4 4 4 अँड अगेन 4 इन अ रो. 4 चौकार लगोपाठ ठेवल्या. त्या षटकामध्ये आल्यात 5 चौकार आणि धावा आल्या धावफलकावरती पहिल्या षटक. भरत पाटील समोर फुलटॉस बॉल नाही सोडणार. वाईडिश लॉंगनच्या डोक्यावर सीमारेषा पार. रॉकी ग्रुप सिक्सर. षटकार. टू 32. भरत पाटील गेम चेंडू पडलाय तिथून स्लॉट मध्ये आणि बाहेर जाईल. तिथे खाली प्लॉट आहे. त्या खाली प्लॉटच्या ठिकाणी चेंडू गेलाय. सिक्सर. षटकार. जोडी आहे. आता ही जोडी काय सांगते की तुझी माझी जोडी जमली की जोडी तिथून तुटण्याचा संभव होता. मिड विकेटला जे सुटलाय वेगानं आले होते तिथून क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या जवळ पण हा चेंडू गेला त्याने चकून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक भरत पाटीलच्या बॅटमन. चौकार. हा खोटप्याचा चेंडू हुक होता. रेडी होते. पूर्णपणे रेडी होते. तयार दिशी होते हा फटका खेळण्यासाठी. आता लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषा पार. रॉकी ग्रुप. चौकार. अर्धशतक साजरा करतोय की जाकीर त्याला रोखतोय. फुलटॉस बॉल कव्हरच्या डोक्यावर केल्या. क्लास दर्जा दाखवणारा दर्जेदार खेळ भरत पाटीलचा आणि भरत पाटीलच्या षटकारानं 50 धावांची केली. जोरदार टाळ्या भरत पाटील साठी व्हायला हव्या. काय त्याच्यामुळे या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 64. 64.
ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, पाठीमागे गेला, जागा पाहून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफूट पंच केलाय, चेंडू गेला स्वीपर कव्हरला, एक धाव पूर्ण केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट, थोडंसं धोका होतं पण रमेश गावड अँड कॅमेरामॅन. धन्यवाद प्रमोद शेडगे. आणि पहिल्या षटक प्रगती होताना आणि अतिशय अप्रतिम डिलिव्हरी करत दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, बेस्ट वर्सेस बेस्ट. दिस इज द बिग फाईट. 46 धावांची गरज. अर्नाल आणि सत्यन कोपरियासह विद्यमान सामना. षटक क्रमांक पहिलं प्रगती होताना बॉलिंग मार्क तयार गोलंदाज. 5-6 महिने थांब नंतर 2024 यस पुन्हा एकदा फुलातून बडका भरत पाटील, मिस्टर सूर्यकुमार यादव स्टाईल. भरत पाटील याचा दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह, नेत्र दीपक टायमिंग आणि हा पहिला दमदार या ठिकाणी तुकाराम मांग्याला ही आता सध्या स्टाईल आहे बऱ्याच ठिकाणी, हे फॉर्मेट बऱ्याच ठिकाणी काय म्हणालो. बिलकुल. आणि जमिनीला लोलंग घेऊन आणि जसं तुम्ही उल्लेख केला फुलच होणार. नक्कीच. बॉलिंग मार्क तयार विघ्नेश, राईट आर्म होते विकेट. आणि हा चेंडू पुन्हा लॉक केला, बघूया चेंडू या ठिकाणी आउट ऑफ पार्क, दमदार टायमिंग या ठिकाणी, अफलातून एफर्ट आणि हा दमदार सिक्सर, बघूया तोलून मापून मध्ये तुकाराम मांगेला याचा दमदार सिक्सर. दमदार जानदार होता. आणि भरत पाटील मागचे जर आपण बघितलं तसं दादा तर एक अर्धशतक याच्या नावावरती आहेत. या टुर्नामेंट मधले एक 50 धावांची खेळी त्याच्या नावावरती आहे, त्याच्यामुळे भरत पाटील. आणि हा यस अगेन दॅट शुड बी हिज स्ट्रोक्स. भरत पाटील काय बॅटिंग बघूया, चौथ्यांवर पेटून उठलाय आणि विघ्नेश याच्या केलेला अटॅक, आक्रमण जबरदस्त ब्लास्ट केलाय. धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल, धावांचा आगडोम, सलग 2 षटका तुकाराम मांगेला. दोन्ही. आणि विघ्नेश एक महत्वाचा खेळाडू होता, म्हणजे मागच्या मॅच मध्ये एक मॅन ऑफ द मॅच विघ्नेशला मिळाला होता. हे काय झालंय, जसं एखादी लढाई चालते ना, थोडंसं अप्पर केलं पॉईंटच्या डोक्यावर. आणि भरतकडे लेदर क्रिकेट सीझन क्रिकेट खेळण्याचा फायदा आहे, येस. त्याच्यामुळे त्याने बॅकफुटला बिग फाईट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, चौकार, हो मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रावर क्लिअर केली, प्रोटेक्शन नव्हतं आणि युजफुल फटका, 4 धावांसाठी दमदार टायमिंग तुकारामजी. चांगलं. थोडीशी दुखापत झाली असेल तर थोडं स्प्रे घ्या आणि फर्स्ट एड आणि पाणी. जबरदस्त शिकस्त. आणि हा लॉफ्टेड आणि धोनी स्टाईल फिनिश, जबरदस्त सांगता केली. आणि हा या ठिकाणी सत्यनारायण पोसरी संघाचा हा दमदार विजय, प्रतिस्पर्धी संघाला विसरता विजय 4 मुंडे चित केलं आणि त्यांचं आव्हान संपुष्टात. आणि दुसऱ्या बाजूला भरत पाटील आहेतच स्ट्रायकर एंडला. पहिल्या चेंडूला खेळलाय फाईन लेग रिजन मध्ये, चेंडू चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती भरत पाटीलच्या बॅटमधनं चौकार. आदित्य सज्ज होतोय. आदित्यचा चेंडू होता, पाठीमागे गेला, पुलचा फटका. जो फॉर्म कायम आहे भरतचा या स्पर्धेमध्ये तो कायम राहिला आहे. चेंडू गेला सरळ आउट ऑफ द पार्क, षटकार. केलं आहे सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीनं आणि टॉप 5 मध्ये जाऊन प्रवेश केलाय. अडलक टू विघ्नार्था. स्लॉगर बॅट्समन नक्कीच आहे आणि या स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट खेळावे लागणार आहे. चला घाई करायचे, जास्त वेळ घ्यायचं नाहीये. भरत पाटील समोर आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी फॅन बेस नक्कीच आहे या खेळाडूची, तोच भरत पाटील. त्याचा स्वागत इथे मात्र हेलिकॉप्टरने करण्याचा प्रयत्न केलाय. समीर कासारेला बीट करेल का, तर काय अप्रतिम एफर्ट्स मात्र या ठिकाणी सीमारेषेवरती लाभले जात आहेत. अप्रतिम 99% डेडिकेशन मात्र नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सिद्धेश करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज नक्कीच घेतलाय. बॅकअप मिळेपर्यंत कुठली धाव मात्र इथे पूर्ण केली जाणार नाहीये. डॉट बॉल मात्र आलाय. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत मैदानामध्ये. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. स्वीस छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. अप्रतिम चांगला टर्न मात्र प्राप्त झाला या चेंडूवरती.
सलगचे 2 चेंडू मात्र नक्कीच निर्धाव चिरपममध्ये हाताळले जात आहेत. पहिले 3 चेंडूचा जर विचार केला तर भरत पाटील डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आतापर्यंत दाखवत असताना चांगलं प्रदर्शन या विकेटवरती धावमध्ये. राऊंड द विकेट नाही. और पिच बॉल नक्कीच आहे. लॉंगॉनला मात्र शतक जज करतोय समीर. कुठली चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज सिद्धेश गॉन नाव. पाहायला मिळतोय शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भरत ऑनस्टेला टर्न केला जातोय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू निघून जाईल. दीपेश लोखंडे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे नक्कीच रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेतला जातोय रनआउटसाठी. म्हणजे पंचांना मात्र कमेंट्री स्टुडिओमध्ये यावं लागणार आहे. मेहनतीवरती असतो तर 1% भागा नशिबावरती असतो आणि ती 99% मेहनत मात्र पूर्णपणे घेतली जाते बर्डच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने ऑफसाईडला खेळला जातोय. बर्डचा स्प्रे नक्कीच ओपन केला होता. कव्हरमध्ये बॉल चाललाय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. दुसरी धाव धोक्याची ठरेल आणि यस रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाईल. पहिला डाव मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. 41 आकड्यावरती 42 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 42 टू विन असेल. ओटीयू चालूचे तर वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं या रॉकी चषक 2023-24 मध्ये सहर्ष स्वागत आहेत. आपण शुभ सन्मान करणार आहोत इथे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर नंदूजी भोईर जलसार येथील नंदूजी. भरत पाटील वन ऑफ द बेस्ट फिल्डर बॉलर आणि यावेळेला बॅटर सुद्धा आपण पाहू शकतायत. यस वाईट बॉल टॉस झाला होता. चेंडू सद्दाम चौधरी एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 52 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52. अजून पर्यंत आपण पाहताय सामना बॅलन्सिंग 15 धावेची आवश्यकता. सद्दामला मात्र या ठिकाणी जरूर संधी आहे कारण हवेचा झोत जो आहे जो वेग आहे तो मात्र लेफ्ट हँड बॅटरला ऍडव्हान्टेज पाहायला मिळतोय. इथून भरत पाटील मास्टरमाइंड गोलंदाजी करेल का. फुल टॉस बॉल यावेळेला देत आहेत भरत पाटील सारखा गोलंदाज. निखिल ओगे मात्र लगेच कॅपला हात लावतायत म्हणजे डोक्यावर पश्चातापाची वेळ यावेळेला जरूर पाहायला मिळाली आणि सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलं. 6 धावांकरता 58 धावा 58. खेळाडू येथील ओपनच्या संघामध्ये जास्तीत जास्त पाहिलं जातं. यावेळेला ऑन साईडला दीपेश लोखंडे कोणतीही चुकी करणार नाहीये. वॉड कॅच. एक बॉल एक म्हणून मी फक्त म्हणून चालणार नाहीये. पहा भरत पाटीलने क्षेत्ररक्षकाला मात्र पुढे आणलं. हे ग्रामीण भागातील खेळाडूंनी मात्र अद्यावत करणं फक्त क्रिकेट पाहून मात्र खेळलं जात नाही तर ते नाही. एक बॉल एक अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण. इथून मात्र आपण पाहताय त्या क्लोज कीपर या ठिकाणी होते आणि पाहता पाहता या ठिकाणी मात्र उमाकांत दायगुडे बाद. एक बॉल एक ची मॅच भरत पाटीलने मात्र या ठिकाणी जिंकून दिली. काय जबरदस्त आपण पाहिला. सचिन पाटीलने मात्र चेंडू फेकी केली होती परंतु तदनंतर मात्र या वेळेला बॅकअप साठी आले. बॅकअप साठी जर कोणी नसते तर इथे मात्र सामन्याला पुन्हा एकदा अशरफ मंसूरी. हे प्रसंग आपल्याला आठवत असतील ते मात्र न्यूझीलंड संघाचे. खऱ्या पद्धतीने आपण पाहू शकतायत या चषकाची एक वेगळीच खासियत आहे. यावेळेला बॅटची एज अँड ट्रेकन फलंदाज बाद. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर यावेळेला मात्र प्लेड ऑन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय विकास दसगर चिका. यावेळेला चिकाटी प्लेअर म्हणून ज्याची ओळख परंतु इथे कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही आणि विकास जसा आला तसाच त्या पावलोपावली तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. फॅब्युलस बॉलिंग बाय भरत पाटील. मॅग्निफिसंट बॉलिंग.
भरत पाटील इज ऑन अ हॅट्रिक. विश्वास फाउंडेशन स्टँड आपण पाहतायत आणि आदरणीय डॉक्टर विश्वास वळवी साहेब यांच्या माध्यमातून मात्र फ्रीमध्ये आरोग्य शिबिर, त्या ठिकाणी आरोग्य तपासणीचं शिबिर आपण पाहू शकताय. तिथे मात्र कोणत्याही नागरिकाला जर तपासणी करायची भरत पाटील 6 बॉल 6 षटकार मारणारा किमया साध्य करणारा खेळाडू आपण पाहताय. त्याचप्रमाणे आले हो ते खरे, त्यांच्यासाठी आम्ही सकाळी बसून वाट बघतोय. देव पाण्यात टाकून बसलोय, कधी शेट माणूस येतोय. गेल्या वर्षी त्याच्या अगोदर वर्षी जाम मोठी उभरली होती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. बरोबर कोण रे? भरत. हे सर ऑनलाईन बघत आहे सिद्दीकी बाबा, एक भिवंडीचा बुलंद आवाज त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. पाठीमागे जो महिलांसाठी राखीव जो स्टँड आहे तो थोडासा मोकळा करायचा आहे. एक अभ्यास समालोचक त्याच्यासोबत कॉमेंट करायला मजा वाटते सिद्दीकी बाबे बरोबर. आणि हा जर पुन्हा आउटसाइड दिले एक्स्ट्रा मुग या पंचांचा निर्णय पुन्हा या ठिकाणी डॉट डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा या ठिकाणी डॉट बॉल, निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या या ठिकाणी 8 वर बेनबाद 8 फॉनन अतक संघामध्ये. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा पुल केला बघूया, जबरदस्त टायमिंग आणि हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, मिळते 4 धावा. अतिशय डॉन बरोबर की नाही, ज्याचं सामान काढलं तो काला. हिज अ ब्लॅक सले फिकी पडेल याच्या झालेले आहेत. यावेळेला आपण पाहिलं तर खूपच उजव्या साईडच्या बाहेर होता सचिन पाटील, त्या ठिकाणी ट्राय करण्याचा प्रयत्न केला. मंद मंद पावलांनी या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. डॉक्टर विश्वास वळवी साहेब एक समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं आज त्यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. विश्वास फाउंडेशन ठरवणारा हा मॅच हा चेंडू असणार आहे. नक्कीच त्यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय, मात्र लंगोनचा क्षेत्ररक्षक समीर कासारे पुढे सरसावेल. इथून मात्र केतन धावतोय आणि ती चुकी केली गेली. कदाचित भरत पाटील तेच सांगतोय, तुम्ही डिरेक्ट मात्र यावेळेला चेंडू दिला असतास तर कदाचित धाव बाद होण्याची दाट शक्यता